हो. स्वारांची तब्येत कशी आहे? बरे, त्याला झालं होतं म्हणजे श्री गुरुदेव. साइडला ठेव. स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण 5वा अध्याय मागच्या वेळेस सुरू केला होता. त्याचं काय शीर्षक आहे ते कर्मसन्यास योग असं त्याचं शीर्षक आहे. आणि त्या कर्मसन्यास योगाचं शीर्षक नेमकं काय त्याचा अर्थ दर्शवितं ह्याच्यावर आपण विस्ताराने चिंतन केलं. आणि त्यानंतर शीर्षकाचं चिंतन झाल्यानंतर आपण तो अध्याय प्रारंभ केला. आणि प्रारंभ झाल्यानंतर पहिली जी जिज्ञासा अर्जुनाची आहे, जो पहिला श्लोक आहे अर्जुन उवाच, त्याच्यावर आपण विचार केला. आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या दोन्हीमध्ये श्रेष्ठता कशात आहे? कोणता योग हा श्रेष्ठ आहे? कोणतं आचरण आणि साधना ही सिद्ध केल्यानंतर श्रेयस्पथ प्राप्त होतं, अशी ही जिज्ञासा होती की ज्याच्यामध्ये कल्याण प्राप्त होईल अशा प्रकारचं कोणता हा मार्ग आहे की ज्याच्यातून पूर्ण कल्याण प्राप्त होईल, असा प्रश्न होता. आणि अशा प्रकारचा प्रश्न हा 2ऱ्या अध्यायापासूनच विचारायला सुरुवात केलेली आहे. हा प्रश्न पहिल्यांदा विचारलेला नाही आहे. 2ऱ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात, 4थ्या अध्यायात आणि आता 5व्या अध्यायात असा हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये त्याने असं विचारलं होतं की बाबा मला माझ्या कल्याणाकरता मी कोणत्या प्रकारच्या मार्गावर जायला पाहिजे, कुठलं काय पाळायला पाहिजे, कसं आचरण करायला पाहिजे, कोणता धर्म पाळायला पाहिजे, असा 2ऱ्या अध्यायातला 7वा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या अध्यायातही हा प्रश्न आहे आणि 4थ्या अध्यायातही हा प्रश्न आहे की जवळजवळ प्रश्नाचं स्वरूप हे जवळपास सारखं आहे आणि वारंवार हा प्रश्न निर्माण होतो आहे. तर हा असा जो प्रश्न निर्माण होतो याचं काय कारण आहे ह्याच्यावर आपण चिंतन केलं. त्याची संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. हे असा वारंवार प्रश्न निर्माण होण्याचं मूळ कारण असं आहे की कल्याणाचा मार्ग तर पाहिजे त्याला, पण त्याचबरोबर मनामध्ये अशी शंका आहे की हे युद्ध जर आपण केलं तर आपण पापाचे धनी होऊ. हे अशा प्रकारचं युद्ध आपल्या आप्तस्वकीयांना मारणं हे अयोग्य आहे. आणि त्याचबरोबर हे म्हणतो की बा हे युद्ध मला नको आणि मला हे राजभोगही नको.
ह्या लोकांना सर्व आप्तस्वकीयांना मारून मला राज्यभोग हा नको आहे. पण मनात अशी सूक्ष्म अशी पण भावना आहे की जर ह्यांना न मारता आपल्याला राजभोग मिळाला तर काही हरकत नाही. ही नकळतपणे असलेली भावना आहे. फक्त मला यांना मारून मला राजभोग नको आहे, युद्ध करून नको आहे. तर युद्ध करणे हा जो काही विषय आहे ना, हा विषय हा कशाशी संबंधित आहे तर आप्तस्वकीयाबद्दलची करुणा किंवा त्याच्याबद्दलची आत्मीयता म्हणून नव्हे, तर ह्याचं मूळ कारण जे आहे ही कुठेतरी मोह त्यांना झालेला आहे. त्या ठिकाणी आसक्ती झालेली आहे. त्या आसक्तीमुळे त्यांना असं वारंवार पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. असा प्रश्न निर्माण होतो की बा हे युद्ध टाळलेलं बरं. युद्ध टाळण्याचा जो काही विचार आहे ह्या विचारापाठीमागे भूमिका आपल्याला कळणं आवश्यक आहे आणि त्या भूमिकेतून प्रश्न निर्माण होत आहेत. युद्ध टाळण्याची जी भूमिका आहे ही केवळ आपल्या आप्तस्वकीयाचा मृत्यू होईल, हिंसा होईल इतकंच मर्यादित नाही आहे. तर आप्तस्वकीय हे अपपर भाव जिथे निर्माण होतो. आप्तस्वकीयाच्या निमित्ताने ह्या जीवमात्रामध्ये ह्या जगतामध्ये जी आसक्ती आहे तो आसक्ती हा मूळ विषय आहे. आणि ह्या आसक्ती ह्या मूळ विषयाला धरून भगवंतांनी कल्याणाचा मार्ग सांगत असताना दुसरा अध्यायापासून प्रारंभ केला. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात ही सांख्ययोगाची आहे. सुरुवात जी आहे ना, सांख्ययोग म्हणजे ज्ञान सांगितलं. ज्ञान हा विषय कशा संदर्भात सांगितला? ज्ञान हा विषय हा निजज्ञान ह्या अर्थाने आत्मतत्वाबद्दलचं विवरण सुरू केलं की बाबा हे आत्मतत्व हा जो काही जीवात्मा आहे हा अमर आहे. ह्याला मृत्यू नाही, ह्याला जन्म नाही, ह्याला मृत्यू नाही. हा अविनाशी अखंड तत्व आहे. ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पंचमहाभूताचा आणि त्रिगुणाचा प्रभाव होत नाही. इथून सांगायला सुरुवात केली. त्यामुळे तू मारणारा आणि ते मरणारे अशा प्रकारचा विषय नाही आहे. आणि हे सांगत असताना सांख्ययोगातून कर्मयोगात गेलेले आहेत. म्हणजे भगवद्गीतेची पूर्ण जर धाटण आपण जर पाहिली ना तर प्रत्येक वेळेस पहिल्यांदा ज्ञान आणि नंतर कर्म सांगितले. दुसरा अध्याय जर तुम्ही जर सिंहावलोकन केलं त्याचं तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा ज्ञान सांगितलं आहे आणि नंतर कर्मयोग सांगितलं आहे. याचं कारण असं आहे की ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण असलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञानाचं अधिष्ठान नाही आहे, जोपर्यंत आपलं निजस्वरूप काय आहे ह्याचं तुम्हाला ज्ञान नाही आहे, तोपर्यंत तुमच्या आचरणामध्ये हे कुठे ना कुठेतरी आसक्ती हे येणार. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, म्हणजे हा जो शस्त्र जे आहे हे असंग हे शस्त्र आहे. हे ह्या असंग शस्त्राने असंग शस्त्र केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेस तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, जेव्हा तो आत्मभावाशी एकरूप होतो. त्याच्याशिवाय तो असंग होऊ शकत नाही. असंग होण्याकरता बुद्धीचा केवळ विनियोग केला तर तो असंग होऊ शकत नाही. बुद्धीमध्ये 100 वेळेला ठरवलं की नाही आता आसक्त व्हायचं नाही, पण एक गाफील क्षण असा येतो की तो आसक्त केव्हा होतो कळत नाही. म्हणून असंग होण्याकरता काय आवश्यक असेल तर तो आत्मभावात जाणं आवश्यक आहे. म्हणून सांख्ययोग सांगितलं. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आपल्याला कळालं पाहिजे. पण सांख्ययोग सांगत असताना इथे कल्याणाचे भाव असताना ह्याची जी धारणा आहे ना, म्हणजे ऐकणाऱ्याची सुद्धा स्थिती कशी आहे बघा. सांगणारे भगवंत आहेत, ऐकणारा अर्जुन आहे. पण अर्जुनाची जी काही स्थिती आहे ती कशी स्थिती आहे तर ती स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जगाबद्दलची आप्तस्वकीयाबद्दलची आसक्ती जी आहे ती नष्ट होत नाही. आणि जेव्हा ज्ञान सांगतात तेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग करूनच आसक्ती वाढते. अशा प्रकारचा भाव दुसऱ्या अध्यायापासून आहे. ज्ञान सांगताना ते काय सांगत असतात की आत्मभावात राहावं. आत्मा हा अक्रिय आहे. आत्मा हा कुठल्याही प्रकारचं क्रियाप्रधानता त्याच्यात नाही आहे. आणि म्हणून पुढे दुसऱ्या अध्यायातून तिसरा अध्याय सांगत असताना त्यांनी पुन्हा एकदा कर्मयोगाचं का बरं ठासून सांगितलं की हा आत्मा जरी अक्रिय असला तरी तू जोपर्यंत तुला जीव भाव आहे, जोपर्यंत तुला देह भाव आहे, जोपर्यंत तुझा देह आणि देहेंद्रिय याचा संबंध तुझा आहे तोपर्यंत तुला क्रिया ही तुझ्यापासून सुटणार नाही. क्रियेला तुला त्याग करता येणार नाही. ज्यावेळेस तू आत्मतत्वाशी पूर्णपणे एकरूप होशील तेव्हा क्रिया क्रियेच्या ठिकाणी राहील आणि तू तुझ्या ठिकाणी राहशील. पण जोपर्यंत ह्या आत्मतत्व आणि ही प्रकृती ह्या दोन्हीचाही जोपर्यंत संबंध आहे
तोपर्यंत कर्मयोग हा अत्यंत ठासून सांगणं आवश्यक आहे. नंतर कर्मयोग ही स्वाभाविक गोष्ट होते, ती करण्याची गोष्ट राहत नाही, ती होण्याची गोष्ट राहते. पण जोपर्यंत ती होण्याची गोष्ट राहत नाही, जोपर्यंत तुमची आसक्ती ही अतिशय तीव्रतेने पुन्हा पुन्हा डोकं वर काढते, तोपर्यंत तुम्हाला हेतुपुरस्सर की हा आपल्याला योग सिद्ध करायचा आहे हे ठरवून तुम्हाला कर्मयोग हा सिद्ध करावा लागेल. म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी कर्मयोग सांगताना तिसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा कर्मयोग सांगायची वेळ आली. कारण प्रश्न तोच आहे, पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण झाला की हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान जर आत्मतत्वाशी एकरूप झालेलं आहे आणि आपण जर आत्मस्थितीमध्ये अक्रिय स्थितीमध्ये जर गेलो तर मग कर्म करण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न वारंवार निर्माण झालेला आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं उत्तर पुन्हा पुन्हा द्यावं लागलं भगवंताला. तर वारंवार निर्माण होण्याचं कारण काय की आसक्ती समूळ नष्ट होत नाही. मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी पुष्कळ सांगतो, पण तो केवळ ज्ञानाच्या स्थितीमध्ये जर राहिला आणि त्याची आचरण प्रधानता शून्य झाली तर तो केव्हा प्रलोभित होईल सांगता येत नाही. हा सिद्धांत लक्षात घ्या. हा सिद्धांत भगवंताने पुन्हा पुन्हा सांगितला की पुष्कळ ज्ञानी आहे, पुष्कळ ज्ञान अगदी पाठांतर झालेलं आहे पूर्ण, पण आचरण शून्यता आहे. आचरण शून्यता झाली की तो आसक्त होतो, असा सिद्धांत आहे. म्हणून पुन्हा पुन्हा काय सांगतात की तुला तुझं स्वधर्म साध्य करावं लागेल. तुला स्वधर्माच्या शिवाय, तुला तुझ्या कर्तव्याच्या शिवाय तुला राहताच येणार नाही. तो गोंधळ कुठे होत आहे माहिती का, अक्रिय तत्व आणि कर्तव्यभाव या दोन्हीमध्ये गोंधळ आहे. या दोन्हीमध्ये गोंधळ झाल्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आणि गोंधळ का झाला तर मूळ कारण त्याचं जे आहे हे ह्या जगतामध्ये आणि ह्या जीवामध्ये आसक्ती आहे. त्या आसक्तीचा त्याग हा ज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो अशी त्याची धारणा आहे. त्या कर्म करण्याची आवश्यकता नाही असा त्याचा ग्रह झालेला आहे. हा ग्रह झाल्यामुळे वारंवार 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 पुन्हा 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 अशी स्थिती आलेली आहे की ह्या स्थितीमध्ये ते सारखं हेच म्हणतात की बाबा हे ज्ञान मला प्राप्त झाल्यानंतर कर्म करण्याची गरज काय. म्हणून चौथ्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा काय झालं की चौथ्या अध्यायाचा 34वा श्लोक जर पाहिला तर त्या श्लोकामध्ये काय सांगितलं, 34व्या श्लोकामध्ये असं म्हटलं की तत्वदर्शी व्यक्तीकडे जा, श्रेष्ठ पुरुषाकडे जा आणि तिथे तू ज्ञान प्राप्त कर. आणि असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुझं सर्व कर्म भस्मसात होईल, कर्माचा स्वरूपानेच पूर्णपणे त्याग होईल. तेवढी मुद्दा घेतला त्याने, उचलला तो. आणि त्याला असं वाटलं की आता पुन्हा मी जे सांगत होतो तेच बरोबर आहे काय. पण शेवटी पुन्हा काय 42व्या श्लोकात काय सांगितलं, आणि 42व्या श्लोकाच्या आधी पण पुन्हा 38, 39, 40 मध्ये असं सांगत आले की तुला ते ज्ञान प्राप्त करताना प्रत्येक वेळी तो तत्वदर्शी व्यक्ती प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. तर तुझी वेगवेगळी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तुला ज्ञान प्राप्त जर करायचं झालं तर तुला तुझं कर्तव्य करत करतच तुला ज्ञान मिळेल. तुझ्या स्वकर्मातून, स्वधर्मातून, कर्तव्यभावातूनच तुला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे पुन्हा कर्मावर आले ते. आणि कर्मावर येत असताना शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की तू उठ आणि युद्ध करायला लाग. आता काय झालं, परत गोंधळ वाढला आणि पुन्हा एकदा प्रश्न विचारला की बाबा हे तू सांगतोयस हे स्वरूपतः सर्व कर्म त्याग करायचं आहे हे सांगत असताना मी त्या त्यागाकरता तयार झालोय आणि स्वरूपतः सर्व कर्माचा त्याग करून आता मी ज्ञानामध्ये अधिष्ठित होण्याकरता मी सज्ज झालेलो असताना तू मला युद्ध करायला परत सांगतोयस. हा प्रश्न मी मुद्दाम वारंवार ही भूमिका स्पष्ट करतोय. थोडंसं पुनरावृत्ती जरी झाली तरी त्या भावाशिवाय ते श्लोकाचे अर्थ कळणार नाहीत. म्हणून हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला आणि तिथे कर्मसन्यास हा शब्द वापरला. आता इथे संन्यास हा जो शब्द आहे ना, संन्यास हा शब्द हा ज्ञानप्रधानता आहे. कर्मसन्यास हा शब्द जो आहे ह्याच्यामध्ये भगवंताला कर्मामध्ये ज्ञानाचं प्रतिबिंब दाखवायचं आहे, आचरणामध्ये ज्ञान दिसलं पाहिजे अशा अर्थाचा तो शब्द वापरला आहे. पण त्यांनी काय केलं, कर्म शब्द वजा केला आणि संन्यास शब्द उचलला. माणसं काय करतात, पुष्कळदा उपदेश प्राप्त झाल्यानंतर आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेतात आणि आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेऊन ते त्याचा आधार घेऊन ते काय करतात की त्यांच्या भूमिका, त्यांची जीवन प्रणाली ही निश्चित करतात. सद्गुरू काय सांगतात याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि आपल्या सवडीप्रमाणे आपण वागायचं. म्हणून हे कर्म अकर्म विकर्म हे म्हणत असताना अकर्म या शब्दाचा अर्थ
कर्मसन्यास, आणि कर्मसन्यासामध्ये संन्यास हा शब्द वापरला. आणि संन्यास या शब्दाचा अर्थ कर्म स्वरूपतः त्याग करायचं. आणि 34व्या श्लोकात सांगितलं की कर्म स्वरूपतः त्याग करायचं. ह्या गोंधळामुळे काय झालं की हा संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे, असे दोन शब्द वापरून प्रश्न विचारला की कर्मसन्यासामध्ये कर्म श्रेष्ठ आहे म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ आहे, म्हणजे तिथे योग शब्द वापरला, योग श्रेष्ठ आहे का संन्यास श्रेष्ठ आहे, असा प्रश्न विचारला. आणि असा प्रश्न विचारण्यामध्ये असं गृहीत धरलं की कर्मयोगाचं फळ वेगळं आहे आणि ज्ञानाचं फळ वेगळं आहे, हे गृहीत आहे बरं का. म्हणजे हा प्रश्न केव्हा निर्माण होईल की ज्यावेळेस त्याचे पूर्ण मार्गच वेगळे आहेत. पूर्ण जेव्हा असं आपण म्हणतो ना की बा विमानाने दिल्लीला जाता येतं आणि रेल्वेनेही दिल्लीला जाता येतं, कोणताही मार्ग तुम्ही घ्या, काही हरकत नाही, तुम्हाला जे सोयीचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या. तर मग दोघांची भूमिका दिल्लीलाच जायची असेल तर कुठे गोंधळ नाही आहे. पण एखाद्याला असं वाटायचं असेल की बा जर आपण रेल्वेने गेलो तर चुकून एखादच मद्रासला जाऊ, चेन्नईला जाऊ, असं जर वाटत असेल तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला, हा अज्ञानी आहे, हा मूढ आहे. मार्ग बदलला, पद्धत बदलली, आपल्या कार्यपद्धतीमध्ये जरी बदल झाला तरी अंतिम ध्येय जे आहे ते एकच आहे. त्यामुळे कर्मयोग जरी तू साध्य केलास किंवा ज्ञानाचा जरी आधार घेतला तरी दोन्ही शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळणार आहे. नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावतात, पण नद्यांचं शेवटी जे अंतिम स्थान आहे ते समुद्रामध्ये येऊन मिळतात. तसं तुम्ही कर्मयोगाचा सिद्धांत सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि किंवा तुम्ही ज्ञानाचं अधिष्ठान ठेवून आचरण करायचा प्रयत्न केला तरी दोन्ही ठिकाणी हे भगवतप्राप्ती आहे. पण ही भगवतप्राप्तीचं लक्ष जर विचलित झालं असेल तर हा प्रश्न निर्माण होतो. विचलित का होतं तर पुन्हा हे मूळ कारण तेच आहे की आसक्ती हेच कारण आहे. पण ते मान्य करत नाहीत. मला कल्याणाचा मार्ग दाखव, जे श्रेयस्कर आहे ते श्रेयस्कर मला काय आहे ते सांग. कारण काय की संन्यास हा एक मार्ग आहे आणि कर्मयोग हा एक मार्ग आहे, तेव्हा श्रेयस्कर काय मला सांग, असा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांनी जे दुसऱ्या श्लोकापासून त्यांनी उत्तर द्यायला जी सुरुवात केली आहे की कर्मसन्यासापेक्षा निष्काम कर्मयोगाचं श्रेष्ठत्व पहिल्यांदा सांगितलं आहे. दुसरा श्लोक आपण पाहिला मागच्या वेळेस आणि त्याचा मतितार्थ काय होता, त्याचा मतितार्थ असा होता की आचरण प्रधानता ही सर्वश्रेष्ठ आहे. आचरणातून ज्ञान प्राप्त होऊ शकतं, पण निव्वळ ज्ञान असेल तर त्यातून आचरण निर्माण होऊ शकतं असं नाही. सिद्धांत काय आहे की एखाद्याला पुष्कळ पाठांतर झालेलं आहे, भागवताचं पाठांतर झालं आहे किंवा ज्ञानेश्वरीचं पाठांतर झालं आहे, मोठ्या मोठ्या सगळ्या पुराण ग्रंथाचं पाठांतर झालं आहे, अर्थ सांगता आलं, व्युत्पत्तीशास्त्र कळालं, व्याकरण कळालं, याचा अर्थ असा मुळीच नव्हे तो कामक्रोधापासून मुक्त झाला. याचा अर्थ असा मुळीच नव्हे की तो रागद्वेषापासून मुक्त झाला. सिद्धांत लक्षात घ्या. पण त्याच्या दुसरी बाजू बघा, जर एखाद्याने आपलं कर्तव्य करायचं ठरवलं, नित्य कर्तव्य, निष्काम भावनेने जर कर्तव्य करायचं ठरवलं, स्वधर्म सिद्ध करायचा प्रयत्न केला, सेवाभाव करायचा प्रयत्न केला, सर्वभूत हिते रतः, अशा प्रकारची धारणा ठेवून त्यांनी जर आपलं नित्य कर्तव्य करायचं, हे निश्चित समजा की रागद्वेष नष्ट होईल, कामक्रोध नक्की नष्ट होणार. मग कदाचित त्याला ते पाठांतर नसेल, कदाचित त्याला श्लोक माहिती नसतील, कदाचित त्याला सिद्धांत किंवा व्याकरण सांगता येत नसेल, ही शक्यता आहे. म्हणजे व्याकरण किंवा सिद्धांत सांगता नाही आला तर तो परमेश्वर प्राप्तच करू शकत नाही असं काही नव्हे. तो नित्य आचरण त्याचं जर शुद्ध असेल, त्याचं अंतःकरण आपोआपच त्याच्यामुळे पवित्र होत असेल तर ज्ञानाचा उद्भव हा स्वाभाविक आहे. पण हेतुपुरस्सर ज्ञान प्राप्त करून जर आचरण शून्यता असेल तर धोका आहे तिथे. म्हणजे दोघांची तुलना आहे बरं का आता, की काय श्रेष्ठ आहे हा प्रश्न आल्यामुळे हे बोलणं झालंय. वस्तुतः ज्ञानाला कमी लेखायचं नाहीये, पण प्रश्न निर्माण झाल्यामुळे उत्तर देणं भाग आहे. प्रश्न असा निर्माण झाला की संन्यास श्रेष्ठ आहे का योग श्रेष्ठ आहे, हा प्रश्न आहे. तर संन्यास हा शब्द ज्ञानप्रधानता आहे, सांख्ययोग. योग हा शब्द जो कर्मयोगाचा धरून आहे. कर्मयोग हा क्रियाप्रधान आहे, आचरण प्रधान आहे. तेव्हा आचरणाला महत्त्व द्यायचं का ज्ञानाच्या अधिष्ठानाला महत्त्व द्यायचं, हा प्रश्न आहे. वस्तुतः दोन्ही तितकंच तुल्यबल आणि महत्त्वाचं आहे.
कुठले कमी आणि जास्त नाही आहे, पण प्रश्नाचा रोख कुठे आहे हे लक्षात आलेलं आहे. भगवंताला माहिती की हा प्रश्न का विचारला, कोणत्या धारणेतून विचारला, काय भूमिका आहे प्रश्न विचारण्यामध्ये. भूमिका अशी आहे की युद्ध टाळायचं आहे. भूमिका अशी असल्यामुळे हे उत्तर आहे बरं काय. नाही तर पुन्हा काय होईल माहिती का, की ह्या उत्तरात सुद्धा पुन्हा वेगवेगळे अर्थ 100 अर्थ काढण्यात येतील. आपल्याला अर्जुनाची भूमिका कळली पाहिजे. आणि भगवंताने उत्तर देताना सुरुवात अशी का केली, पुढे त्याच्यानंतर विस्तार छान केला आहे, पण ही अशी सुरुवात का केली, ह्याचं कारण तिथे असं दडलेलं आहे की तिथे कुठेतरी आसक्ती आहे, कुठेतरी आपल्या ह्या जगाबद्दलच्या ह्या जीवाबद्दलची आसक्ती आणि कुठेतरी आपल्या कर्तव्य टाळण्याचा प्रयत्न आहे. ज्ञान प्राप्त करायचं की नाही हा वेगळा विषय, पण कर्तव्य टाळायचं आहे. आणि कर्तव्य टाळायचं असल्यामुळे कर्तव्य श्रेष्ठ हे सांगायची वेळ आली. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने जे आहे हे काय सांगितलं, त्याने असं सांगितलं की बाबा जर अगदी विचारच करायचा झाला, अगदी तुलनाच करायची झाली, वस्तुतः तुलना करायची गरज नाही आहे, पण तुलनाच करायची झाली, अगदी ह्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं झालं तर काय उत्तर देता येईल. उत्तर असं देता येईल की कर्मयोग हा संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मयोग हा सांख्ययोगापेक्षा ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. किंवा आता हे कंडिशन्स कळाले पाहिजे. नाही कंडिशन जर कळाल्याच नाही ना तर मग काय होईल माहिती आहे का, की काही काही लोक काय म्हणतात माहिती आहे का, लगेच त्याचा विरुद्ध अर्थ घेऊन काही माणसांची अशी विधान आहेत, अहो जास्त ज्ञानाच्या मागे लागू नका, ज्ञानामुळे हानी होते. मग का बरं हानी होते, कारण ज्ञान प्राप्त केलं तर अहंकार वाढतो. म्हणजे मग काय ज्ञानाचाच निषेध करायला सुरुवात केली. काही लोक किती टोकापर्यंत गेले बघा, की ज्ञानाच्या मागे लागू नका, भक्ती करा. जसं काय ज्ञानाचं आणि भक्तीचं भांडण आहे, जसं काही ज्ञानाचं आणि म्हणजे कर्मयोगाचं भांडण आहे, अशा पद्धतीने काही लोक इतके विरुद्ध अर्थाला गेले. म्हणजे असं का तुम्ही म्हणता, अहो भगवंताने सांगितलंय, काय सांगितलंय, कर्मयोग हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. अर्थ बघा, म्हणजे त्याच्यामध्ये दडलेले जर अर्थ कळाले नाही तर मनुष्य किती टोकाला जाऊ शकतो आणि काय बोलू शकतो हे आपल्याला उदाहरणं दिसतात. कोणी जर ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला की म्हणा अहो ते काय, ते अहंकारी आहेत, ते ज्ञानाच्या गोष्टी बोलतात. म्हणजे अहंकार कोणाला आहे, ज्याला ज्ञान आहे त्याला अहंकार आहे, असा लगेच सिद्धांत मांडायला सुरुवात केली. काय त्यामुळे ह्याच्यातलं दडलेलं जर अर्थ कळाला ना तर आपल्याला एक लक्षात येईल की शुष्क ज्ञानाच्या गोष्टी बोलू नका, केवळ ज्ञानाचं शाब्दिक पाठांतर करू नका. तर ते आचरणात दिसलं पाहिजे. आणि प्रारंभ आचरणाने केला तर बिघडत नाही, ते उत्तम आहे. अर्थ त्याचे कळाले पाहिजेत, कारण त्याची परिणिती ही ज्ञानस्वरूपात होते. ज्ञानाचा निषेध मुळीच नाही आहे. ज्ञान कमी लेखलेलं नाही. पुन्हा एकदा सांगतो, श्रेष्ठ काय म्हटल्यानंतर म्हणून ज्ञान कनिष्ठ आहे असं नव्हे, पण दडलेला अर्थ कळून आपल्याला जर कर्मयोगाचं श्रेष्ठत्व कळालं तर ज्ञानयोगाचं कनिष्ठतासुद्धा होणार नाही. हे समजणं फार आवश्यक आहे. नाही तर काय होतं की कर्मयोग तर सिद्ध करणार नाही पण ज्ञान मात्र टाळणार. असं सोयीचा अर्थ माणसं कसे घेतात. जसं अर्जुनाने उलटं केलं. अर्जुनाने काय केलं, म्हणे ज्ञान चांगलं आहे ना, चला एका ठिकाणी बसून झाडाखाली बसून मी पोथी वाचत राहील आणि मला काहीच करायची गरज नाही, युद्ध करायची गरज नाही. त्याने आपल्या सोयीचा अर्थ काढला. आणि दुसऱ्या लोकांनी काय अर्थ काढला, कशाला ती पोथी वाचायची, कशाला त्या ज्ञानाच्या गोष्टी करायच्या, त्याच्यापेक्षा आपलं कर्म करत राहा. आणि कशाला कर्म करायचं, पैसे कमवण्याकरता, भोग भोगण्याकरता. म्हणजे कर्मयोगही कळाला नाही आणि ज्ञानयोगही कळाला नाही. आचरणातलाही जो जी काही ज्ञानाचं अधिष्ठान आहे, ज्ञानाचं प्रतिबिंब आचरणामध्ये दिसलं पाहिजे, हेही कळालं नाही. म्हणजे आचरणही चुकलं आणि ज्ञान तर टाळलंच. दोन्ही गेलं. दोन्ही गेल्यानंतर काय राहणार, मनुष्य बंधनातच राहणार. त्यामुळे दोन्हीचंही रहस्य कळणं आणि भगवंत जे सांगतात ह्या श्लोकामध्ये त्याचा मुख्य उद्देश कळणं हे आवश्यक आहे. म्हणून भगवंत काय सांगतात की अरे तू आचरण पहिल्यांदा तू तुझं जे काही स्वधर्म आहे ते तू पाळ. आणि ते पाळत असताना कर्मयोगाचा सिद्धांत काय की हे पाळत असताना तू फळाची आसक्ती करू नको. तू त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव ठेवू नकोस. क्रिया करताना कर्तव्य भाव ठेव, कर्तृत्व भाव ठेवू नको. कर्तृत्व भावातून भोक्तृत्व भाव निर्माण होतो. मनुष्य भोगता केव्हा होतो, जेव्हा तो करता असतो. तो हे सिद्धांत लक्षात घ्या. कर्मामध्ये जर तो करता झाला तर तो भोगता होतो आणि तो जर अकर्ता झाला तर अभोगता होतो.
कर्मयोगाचं रहस्य लक्षात घ्या. एक कर्तृत्व भाव, एक भोक्तृत्व भाव आहे. भोक्तृत्व भाव टाळण्याकरता ज्ञान आहे आणि कर्तृत्व भाव टाळण्याकरता कर्मयोग आहे. बघा तुम्ही हे दोन शब्द बघा आणि दोघांचा परस्पर समन्वय बघा. भोक्तृत्व भाव जिथे प्रधानता आहे त्या ठिकाणी कर्तृत्व भाव निर्माण होतो. जिथे कर्तृत्व भावाची प्रधानता आहे तिथे भोक्तृत्व भाव तयार होतो. आणि ह्याच्यातूनच रागद्वेष आहेत. निर्मिती रागद्वेषाची कशातून आहे? कर्तृत्व भाव, मी करता मी भोगता, रागद्वेष आले. भोगता आला की रागद्वेष आला, करता आला की अभिनिवेश आला आणि आसक्ती आली. मग आसक्ती टाळायची असेल तर अकर्ता पाहिजे. याचा अर्थ कर्तव्य टाळणे नव्हे, तर अकर्ता म्हणजे कर्तृत्व भाव टाळून कर्तव्य भाव ठेवणे. क्रिया सुटलेली नाही आहे, धारणेत बदल झाला. धारणा जी आहे ना, मी करता नव्हे तर क्रिया ही प्रकृतीतून होते आणि मी आत्मस्थितीमध्ये बसलो आहे. म्हणजे आता तिथे ज्ञान आणि क्रिया ह्या दोघांचा समन्वय आहे. ज्ञानाचा आणि क्रियेचा समन्वय केव्हा होईल? जेव्हा हा स्वतः ज्ञानामध्ये बसलेला आहे आणि तो प्रकृतीच्या माध्यमातून कर्तव्य करतोय. म्हणून तिथे कर्मयोगामध्ये कर्तृत्व भाव टाळला गेला. एकदा कर्मयोगाचा उद्देशच असा आहे की कर्तृत्व भाव टाळणे आणि कर्तव्य करत राहणे. आणि कर्तृत्व भाव केव्हा टाळता जाईल? कर्तव्य केव्हा होईल? काय केलं म्हणजे होऊ शकेल? सर्वभूतही ते रतः. उपाय सांगितला मागे बघा तुम्ही. दुसरा, तिसरा, चौथा अध्याय सारखा आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. 5वा अध्याय अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये काय म्हटलंय की सर्वभूतही ते रतः. सगळ्या प्राणीमात्रा करता, सर्व जीवमात्रा करता, सगळ्यांच्या सेवेकरता सेवा भाव ठेवून, कर्तव्य भाव ठेवून जर तू कर्म करशील तर काय होईल? तुझा भोक्तृत्व भाव आपोआप नष्ट होईल. कारण इतरांकरता जर तू करत असशील तर भोग भोगण्याचा विषय राहिला कुठे? कर्तृत्व भाव नष्ट झाल्यानंतर भोक्तृत्व भाव नष्ट होणं हा कर्मयोगाचं एक रहस्य आहे. आणि हे कर्मयोगाचं रहस्य हे सिद्ध झालं तर भोक्तृत्व भाव नष्ट होणं म्हणजेच ज्ञानी आहे. ज्ञानाची भूमिका कशी आहे की सर्वत्र वासुदेव, सगळीकडे त्याचीच सत्ता आहे, माझी सत्ता नाही. मी निमित्त मात्र, अहंकार माझा खोटा आहे. अहंकार नावाची गोष्ट जी आहे तोच मुळातून भ्रम आहे. ही धारणा म्हणजे ज्ञान आहे. पण ती धारणा कर्माशिवाय होणार नाही, कर्मयोगाशिवाय होणार नाही. कर्मयोगामध्ये कर्तृत्व भाव नष्ट झाला की अभिनिवेश नष्ट झाला. करता जेव्हा करते पण नष्ट होतं तेव्हा अहंकार अभिनिवेश नष्ट होतो. अहंकार एकदा नष्ट झाला की त्याचा भोगते पण नष्ट होतं आणि तो आपोआपच ज्ञानाच्या ठिकाणी जाऊन बसतो. ज्ञान ही स्वाभाविक कशी गोष्ट आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात येईल की कर्मयोगातून ज्ञानात हा मनुष्य कसा जाऊ शकतो? तर कर्तृत्व भाव नष्ट होऊ झाल्यानंतर. तेव्हा हा जो कर्मयोग आहे, हा कर्मयोग जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान हे स्वाभाविक होतं. कर्मयोगाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर आपल्याला हे सांगता येईल की कर्मयोगामध्ये ज्ञानयोग ही सहजसिद्ध गोष्ट आहे. पण तुम्ही कर्मयोगाला पूर्ण टाळलं आणि केवळ ज्ञानाचा जर अधिक करायचं झालं तर त्यात कर्मयोग सिद्ध होईलच असं नव्हे. म्हणून त्याला श्रेष्ठ कनिष्ठतेचा तुलना केलेली आहे. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण जर सिद्ध करायचं असेल तर आचरणाचं शास्त्र कळालं पाहिजे. आचरणशास्त्र म्हणजे कर्मयोग आहे. त्या आचरणशास्त्रामध्ये कर्तृत्व भावाला टाळून ज्यावेळेस मनुष्य आपल्या स्वधर्माच्या अनुसार अत्यंत सहजतेने कुठल्याही प्रकारची फळात आसक्ती न ठेवता निष्काम भाव ठेवून ज्यावेळेस तो आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आचरण, आपली दिनचर्या सिद्ध करतो तेव्हा तो स्वभावातून स्वरूपात जातो. तो स्वाभाविक स्थितीतून तो सहज स्थितीमध्ये जातो. आणि सहज स्थिती म्हणजेच ज्ञान. ज्ञान हे काही वेगळं नव्हे. ज्ञान हे काही असं ग्रंथामध्ये लपलेलं नसतं. ज्ञान जे आहे हे आचरणातूनच व्यक्त होऊ शकतं. ज्ञानाला दुसरा आधारच नव्हे. कोणी म्हणेल बा ज्ञान जे आहे ते तिथे त्या ग्रंथामध्ये शब्दात लिहिलेलं आहे, छापलेलं आहे. तसं असतं तर छापखान्यातले खिळे आहेत ना ते ज्ञानी झाले असते. तसं नव्हे. किंवा पुस्तकातले जे पानं आहेत ना ते ज्ञानाने असे ओथंबून आले असते. मग ज्ञान कुठं आहे? मग ज्ञान हे आचरणातून आहे. त्याचं जे आचरण आहे ना, त्याचं जी वागणूक आहे की नाही, त्या वागणुकीतूनच ज्ञान आहे. प्रबोधन जे आहे ते आचरणातून मिळतं. प्रबोधन हे छापलेल्या कागदातून मिळत नाही. लक्षात आलं का? नाही तर प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारे जे कामगार आहेत की नाही ते ज्ञानी झाले असते ना. ज्यांनी भगवद्गीता प्रिंटिंग केली, याच्यामध्ये गोरखपूरचे गीता प्रेसमधले जे आहेत प्रिंटर्स
ते सिद्धांती झाले असते पूर्ण, कारण ते दररोज भगवद्गीता प्रिंट करतात. मग शब्दाच्या त्या केवळ छापण्यामुळे, शब्दाच्या केवळ दर्शनाने मनुष्य ज्ञानी होईल का? तर ज्ञान हे आचरणातून होतं आणि आचरणातून ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान हे आचरणातून होतं आणि आचरणाच्या कारणाने ज्ञान हे स्वाभाविक सहजतेने उपलब्ध होतं. म्हणून कर्मयोगाचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कर्मयोगातून हे ज्ञान जे आहे हे प्रगट होत असतं. म्हणून भगवंत जे सांगतात त्याला, अरे तू संन्यास आणि योग ह्याचा जी तुलना करतोयस ना, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तू आचरणाला सुरू कर. ज्ञान मागे पळत येईल. त्याचे ज्ञान तर वाटच पाहत असतं. ज्ञान सारखं वाट पाहतं. कोण असं संतांचे आचरण कोणी दिसलं की ज्ञान लगेच त्याच्यामध्ये व्यक्त होतं, नाही तर ते अव्यक्त असतं. ते असं त्याला, त्या ज्ञानाला अशी एक अस्वस्थता असते बरं का, की ते ज्ञान म्हटलं की कुठं चांगलं आचरण आहे का मला पाहायचंय, हुडकत असतं, धुंडत असतं ते. आणि धुंडता ज्यावेळेस तिथे कुठेतरी संताचरण दिसलं ना, की संताचं सदाचार दिसत गेला की ज्ञान एकदम प्रगट होतं तिथे, आणि त्यालाच परमेश्वर म्हणतात. म्हणून संतांच्या माध्यमातून ईश्वराची जी आविष्कार आहे तो कशामुळे आला हो? त्या आचरणातून आला. म्हणून संत जो आहे हा संताच्या स्वाभाविक सहज आणि अतिशय प्रसन्नतेचं जे आचरण आहे त्यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानाला तुम्ही शब्दामध्ये, ग्रंथामध्ये, पाठांतरामध्ये तुम्ही बंधन करू शकत नाही. केलं तर ते ज्ञानच नव्हे. म्हणून ज्ञानाचा संबंध हा आचरणाशी आहे, ज्ञानाचा संबंध हा कर्मयोगाशी आहे. कर्मयोग सिद्ध झाला तर ज्ञान प्रगट होईल. म्हणून कर्मयोगाची श्रेष्ठता आहे. असा हा दुसरा श्लोक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आता हे कर्मयोगाचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. म्हणजे हे कर्मयोगाचा ज्ञानसिद्धांत आहे. कर्मसन्यास हा विषय कसा घेतलेला आहे की कर्मसन्यास म्हणजे कर्मयोगामध्ये जे ज्ञान आहे, जिथे जो अकर्म शब्द वापरला 4थ्या अध्यायात, त्या अकर्म शब्दाचंच विश्लेषण या 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यासात घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा जो तिसरा श्लोक आपण पाहिला त्याच्यामध्ये कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं आहे. आणि कर्मयोगी जो आहे तो कर्मयोगी कसा आहे याचं एक लक्षण ते त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्या लक्षणामध्ये त्यांनी सांगितले, ज्ञेयस्स नित्यसन्यासी यः न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व हा हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणजे अर्जुना, जो पुरुष कधीही कोणाचा द्वेष करत नाही, कुठल्याही प्रकारची आकांक्षा बाळगत नाही, त्याला सदा संन्यासी असे मान. आणि तो रागद्वेषापासून आणि ह्या संसार बंधनातून तो मुक्त होतो. आता हे लक्षण सांगितलं संन्यासाचं, पण हे संन्यासाचं लक्षण असणारा कोण आहे तर तो कर्मयोगीच आहे. म्हणजे आहे कोण तर कर्मयोगी, आणि लक्षण काय सांगितलं तर संन्यासाचं. तिसरा श्लोक जो आहे ना त्याच्यामध्ये लक्षण काय सांगितलंय की आकांक्षा नसलेला, रागद्वेष नसलेला, कुठल्याही प्रकारची आकांक्षा नसलेला आणि रागद्वेष विरहित अशी जी व्यक्ती आहे ना त्याला तू संन्यासी असं समजतो. अशी संन्यासाची व्याख्या करत करत त्यांनी काय सांगितलंय की हा कोण आहे हा व्यक्ती, तर हा कर्मयोगी म्हणून सांगितलं. कर्मयोगी जो आहे तो रागद्वेष विरहित होतो आणि तो आकांक्षा विरहित होतो. कारण आकांक्षा विरहित म्हणजेच निष्काम. निष्काम शब्द जर आपण वापरला तर तो कर्मयोगातच येतो. म्हणून रागद्वेष विरहित आणि आकांक्षा विरहित असा जो व्यक्ती आहे तो हा मुक्त पुरुष आहे. सर्व संसाराच्या बंधनातून तो मुक्त झालेला आहे. असा हा योगीच हा कर्मयोगी आहे. तेव्हा पुढे आता 4था श्लोक जो आहे ना तो 4था श्लोक आता परत एकदा अर्जुनाचंच वर्णन करत सांगितलेलं आहे की अर्जुनाची काय स्थिती झाली आहे ही वेगळ्या पद्धतीने भगवंतांनी सांगितली आहे. आणि त्या 4थ्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की सांख्ययोग पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकम अपि अस्थितः साम्यक उभयोः विंदते फलम. बालाः म्हणजे मूढ लोक. बाला म्हणजे बालिश बुद्धी असलेला, म्हणजे जो मूढ आहे तो सांख्ययोग आणि सांख्य आणि योग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत. सांख्य हा शब्द संन्यास या अर्थाने आणि योग हा कर्मयोग या अर्थाने. तर सांख्य आणि योग म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्या दोघांना वेगवेगळे फळ देणारा समजतो. म्हणजे सांख्ययोगाचं फळ वेगळं आहे, तो ज्ञानी होतो. कर्मयोगाचं जो फळ आहे ते वेगळं आहे, तो कर्मप्रधान होतो.
असं ज्याची धारणा आहे ती धारणा बालिशपणाची. ही धारणा कोणाची झालेली आहे? ही अर्जुनाची झालेली आहे. पण तो अर्जुनाचं नाव न घेता अर्जुनाचंच वर्णन करून सांगतो. कारण प्रश्न अर्जुनाने विचारलाय की हे श्रेष्ठ आहे का ते श्रेष्ठ आहे. म्हणजे त्याने काय गृहीत धरलं? याचं फळ वेगळं आणि त्याचं फळ वेगळं. अर्जुनाने असं गृहीत धरलं ना. असं गृहीत धरलं नसतं तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. असं गृहीत धरल्यामुळे हा प्रश्न विचारला. आणि म्हणून असा प्रश्न विचारणारा कोण आहे तो? तर तो बालबुद्धीचा मूढ असा प्रकारचा तो आहे. पण डायरेक्ट त्यांनी त्याला म्हटलेलं नाही की अर्जुना काय तू मूर्खासारखं बोलतो, असं म्हटलेलं नाही. असं न म्हणता त्याने असं म्हटलं की सांख्य आणि योग ह्या दोघांचे भिन्न भिन्न फळ आहेत असं जो समजणारा आहे तो बालबुद्धीचा आहे, हे विधान केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर पुढे तो म्हणतो की पंडित मात्र असं समजत नाही. जे विद्वान आहेत, जे ज्ञानी आहेत, जे संत आहेत, इथे पंडित या शब्दाचा अर्थ असा जे तत्वदर्शी आहेत. जे तत्वदर्शी आहेत ते कधीही सांख्य आणि योग यांना भिन्न समजत नाहीत. पण बालबुद्धीचे माणसं मात्र त्याला एक समजतात. आणि जे पंडित आहेत ते दोघांचंही फळ एकच आहे असं समजून त्याच्यामध्ये ते अखंड स्थिर राहतात आणि ते मुक्त असतात. तेव्हा आता अर्जुनाला उद्देशूनच सांगतायत की अर्जुना तुझी कशी स्थिती आहे? तर ती स्थिती जी आहे सांख्य योग पृथक बालाहा ही स्थिती आहे. सांख्य आणि योग याला पृथक पृथक समजणारी ही बालबुद्धी तुझ्यामध्ये आहे. काय? परंतु अशी बालबुद्धी पंडितात नसते. कारण पंडित जे आहेत हे सांख्य आणि योग या दोघांचे एकच फळ आहे असे मानणारे असल्यामुळे ते मुक्त असतात. व्यतिरेक पद्धतीने गोष्ट सांगण्याची एक भगवद्गीतेमध्ये पद्धत आहे की पहिल्यांदा विरोधी सिद्धांत मांडायचे आणि त्याच्या बाजूने सिद्धांत मांडायचे. आता तुम्ही बघा, हा 4था श्लोक आणि 5वा श्लोक आहे ना, हा पहिला 4था व्यतिरेक पद्धतीने आणि 5वा अन्वय पद्धतीने. व्यतिरेक पद्धतीने म्हणजे विरुद्ध स्थिती झाली तर काय होईल आणि त्याच्यासारखी स्थिती झाली तर काय होईल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर सिद्धांत मांडायचा असेल तर भगवद्गीतेची पद्धत कशी आहे की एक विरोधामध्ये सिद्धांत पहिल्यांदा मांडायचा की विरोध केला तर काय होईल, विरुद्ध भूमिका घेतली तर काय होईल आणि त्याच्या बाजूने भूमिका घेतली तर काय होईल. 4था श्लोक जो आहे तो व्यतिरेक पद्धतीने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की मूर्ख लोक जे आहेत हे सांख्य आणि योग ह्याला पृथक मानतात, त्याचं फळ हे पृथक पृथक आहे असं मानतात. परंतु पंडित जे आहेत ते मात्र ह्याच्यामध्ये एकाच भूमिकेतून पाहतात. म्हणजे जसं गंगा यमुना नदी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे, प्रयागला संगम झाला आहे, पुढे गंगा मोठी होते आणि गंगा सागरामध्ये ती जाऊन विलीन होते. ज्याची दृष्टी गंगा सागराकडे लागलेली आहे ना त्याला गंगा यमुनेकडे पाहताना ते जलतत्व आहे असंच वाटतं. एक कर्मयोग आहे, एक ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगामध्ये ज्यांनी कर्म पाहिलं आणि ज्यांनी कर्मामध्ये ज्ञान पाहिलं, जसं अकर्मात कर्म पाहणे आणि कर्मात अकर्म पाहणे अशा अर्थाचा एक श्लोक 4थ्या अध्यायामध्ये आहे. याचाही अर्थ तोच आहे. अकर्मात कर्म पाहणे आणि कर्मात अकर्म पाहणे म्हणजे कर्मयोगामध्ये ज्ञानाचं दर्शन घेणे आणि ज्ञानयोगामध्ये आचरणाचं दर्शन घेणे. ही दृष्टी ज्याला प्राप्त आहे तो पंडित. आणि जो कर्मयोगाचं फळ भिन्न आहे आणि ज्ञानयोगाचं फळ भिन्न आहे. गंगा यमुनाकडे पाहताना गंगा वेगळी, यमुना वेगळी, दोघांचे मार्ग वेगळे, दोघांचे पंथ वेगळे. जे गंगेच्या काठावर तपश्चर्या करतील त्यांना वेगळं फळ मिळेल, जे यमुनेच्या काठावर मिळतील त्याचं फळ वेगळं. असं म्हणणारे जे आहेत ना हे पृथक बाला, ते पृथक बालाच्या ह्याच्यामध्ये येतील. आणि जे गंगासागराकडे पाहतील ते पंडित आहेत. हे उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे जलतत्व सगळीकडे आहे, एकच तत्व आहे. आणि ज्ञानाच्या ज्ञानामध्ये आचरणाला पाहणे आणि आचरणामध्ये ज्ञानाला पाहणे ते पंडित आहेत. म्हणून पृथक बालाचा वर्णन करताना व्यतिरेक पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जो 5व्या श्लोकामध्ये सांगितले त्याने की यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम तत् योगैहि अपिगम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. आता जो 6वा श्लोक आहे ना, 5वा जो श्लोक आहे ना, त्या 5व्या श्लोकामध्ये आता ज्ञानामध्ये आचरण आणि आचरणामध्ये ज्ञान अशी दृष्टी ज्याची असते ती दृष्टी ही तत्वदृष्टी आहे. तसं पाहणं हे खरं पाहणं आहे. असं वर्णन हे 5व्या श्लोकामध्ये अन्वय पद्धतीने सांगितले आहे.
ते जे काय वर्णन आहे ते विस्ताराने आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. वाचा.